महाराष्ट्रातील महिला सुरक्षेचा प्रश्न चर्चेत असतानाच राज्याला हादरवून टाकणारा एक विचित्र प्रकार धाराशिवमधील तुळजापूरमध्ये घडला आहे। तुळजापूर येथे सततच्या छेडछाडीला कंटाळून चक्क एका पोलीस हवालदाराच्या मुलीनं स्वतःला संपवलं आहे। पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांच्या मुलीची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल उपस्थित केला जात आहे। समोर आलेल्या माहितीनुसार आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव सारिका शिकारे असं आहे। सारिकाने तुळजापूर शहरामधील पोलीस क्वार्टर्स एसटी कॉलनी येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे सारिका केवळ 15 वर्षांची होती। माझ्यावर प्रेम कर, लग्न कर, नाही तर सोशल मीडियावर तुझी बदनामी करेल अशी धमकी तिला ओंकार कांबळेने दिली होती। वारंवार बदनामीची धमकी देऊन ओंकारकडून धमकावलं जात असल्याने घाबरलेल्या सारिकाने स्वतःला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला। आरोपी ओंकार कांबळेने सारिकाला बंदुकीने गोळ्या घालून तुला ठार करेन अशी धमकीही दिली होती। या प्रकरणी सारिकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी ओंकार कांबळेबरोबरच नगीना शशिकांत पांडागळे विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान आरोपी ओंकार कांबळेचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या व्हिडिओमध्ये आरोपी ओंकार बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्याने आरोपी ओंकार कांबळेवर यापूर्वीही अशाच प्रकारे शस्त्र हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे।